सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम। जे महापुरुषांनी त्यांच्या आत्मचिंतनातून जे जगाच्या कल्याणासाठी त्यांचे विचार मांडलेले आहेत, ते विचार मी तुम्हाला सांगायचे प्रयत्न करतोय। तुमच्या सतसत विवेकाने तुम्ही ते साध्य करून घेतले पाहिजे। मी जे बोर्डावर थॉट्स लिहिले आहे, पहिले मी तुम्हाला वाचून दाखवतो। मराठीत त्याचा अर्थ लिहिलेला आहे, नंतर तुम्हाला वाचायचा आहे। ठीक आहे? ओके। There is perhaps nothing so bad and so dangerous in life as fear. म्हणजे आपल्या जीवनामध्ये भीतीसारखं दुसरं वाईट काहीच असू शकत नाही। डेंजरस म्हटलेलं आहे, इथे मराठीत त्याचा अर्थ दिलेला आहे। जीवनात भीतीसारखे वाईट आणि धोकादायक काहीही नाहीये। म्हणजे त्यांचं सांगायचं तात्पर्य किंवा मला तुम्हाला सांगायचं तात्पर्य, जर चांगली गोष्ट असेल, जगाच्या कल्याणाचे असेल, राष्ट्राच्या हिताची असेल, आपल्या फॅमिलीच्या हिताची असेल आणि समाजाच्या हिताची असेल, तर ती गोष्ट करत असताना आपला कॉन्फिडन्स असला पाहिजे आणि आपल्या अंतरंगामध्ये, आपल्या मनामध्ये कुठेही भीती असता कामा नाहीये। कारण जर आपण चांगल्या कामाला घाबरलात तर आपण आपल्याशी धोका करताय। जर चांगल्या कामासाठी जर आपण मनामध्ये भीती ठेवली तर आपण चांगलं काम करू शकणार नाहीये। तर हा खरोखर हा एक मोटिवेशन म्हणू, आपण एक बोध म्हणू, एक मार्गदर्शन म्हणू। मी वाचलाय, मी ज्याचं नाव घेईल त्याला वाचायचं आहे। ठीक आहे? मी परत एकदा वाचतो। There is perhaps nothing so bad and so dangerous in life as fear. म्हणजे आपल्या जीवनामध्ये जर आपण भीती बाळगली तर आपण आपल्याशी धोकाही करू शकतात। म्हणजे भीती किती वाईट आहे हा थॉट्स आपल्याला सांगतो। मी ज्याचं नाव घेईल त्यानं उठायचं। ठीक आहे? ओके। बंटी बेटा, There is perhaps nothing so bad and so dangerous in life as fear. विश्वनाथ महाराज उठा। There is perhaps nothing so bad and so dangerous in life as fear. There is perhaps nothing so bad and so dangerous in life as fear. Fear म्हणजे भीती। आपल्या जीवनामध्ये जर आपण भीती बाळगली तर आपण चांगलं काम करू शकणार नाही। जर देशाच्या हितार्थ काम असेल, समाजाच्या हितार्थ काम असेल तर अजिबात घाबरता कामा नये। हे एक मोटिवेशन आहे आणि मला असं वाटतं की प्रत्येकाने एक चांगले विचार घेऊन जर जीवन जगलं तर निश्चित आपली जी पूर्ण जर्नी असते ती आपण खूप खूप चांगली जगू शकतात। आणि मी तर स्वतःला असं म्हणेल, आय एम हॅपी। कारण मी जसा जीवनामध्ये आनंदी आहे तसा प्रत्येक जीव आनंदी राहावा, प्रत्येक श्रीराम शक्तिपीठाची व्यक्ती आनंदी राहावी। आणि म्हणून गुरुदेव हा प्रवास करत आहेत आणि आपण खूप छान श्रवण करताय, खूप चांगला रिस्पेक्ट आपण देताय। आपण नेहमी शिकण्याचे प्रयत्न करा, शिकाल तर टिकाल। सर्वांना रामकृष्णारी जय श्रीराम।